तर काल आणलेला इथं पालेभाज्याचा जो बाजार आहे तो मी इथं तसंच ठेवलेला होता, तो आधी मी इथं आवरून घेणार आहे. जी भाजी वगैरे आहे ती मी इथं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. त्यानंतर मी इथं भोपळ्याची भाजी आहे ती रेसिपी इथं मी शेअर करणार आहे. एकदम सोपी आहे आणि खूप जणांना भोपळा आहे तो आवडत देखील नाही, पण तो भोपळा आहे तो इथं आमच्या मम्मीने दिलेला आहे, माहेरहून मला इथं दिलेला आहे आणि तो इथं नाश पण मला करायचं नाही, त्याच्यासाठी मी इथं भाजी बनवलेली आहे. आणि आपल्याला तर कसं आपण माहेरहून थोडंसं जरी काय आणलं तर आपण ते वेस्ट जाऊ देत नाही. जसं की आपण झाड वगैरे माहेरून आणलेलं असतं कधी, तर ते पण किती चांगल्या प्रकारे जपतो, तसंच हा भोपळा देखील मला सुद्धा इथं नाश करायचा नव्हता. त्यामुळे मी इथं भाजी बनवलेली आहे आणि तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आता जो भोपळा आहे तो मी इथं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरची जी साल आहे ती देखील मी इथं काढून घेतलेली आहे. आणि तुम्ही इथं भोपळा आहे तो बारीक चिरूनच इथं त्याची साल काढून घ्यायचा आहे. खूप मोठा असेल तर इथं हातात देखील धरता येत नाही आणि त्याची साल देखील काढता येत नाही. थोडंसं कठीण असतं साल काढण्यासाठी, पण इथं साल आहे ती निघते लवकर. त्यानंतर हा भोपळा आहे तो मी इथं कट करून घेतलेला आहे. बारीक बारीक असं कट करून घेतलेला आहे. खूप जास्त मोठंही नाही बारीकही नाही. भोपळा आहे तो लवकर शिजतो, त्यामुळे मी जसं आपण बटाट्याची भाजी बनवतो त्या प्रकारे मी इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी फक्त इथं कांदा घालणार आहे. कांदा आणि इथं चटणी, मीठ, हळद पावडर एवढंच मी इथं वापरणार आहे. आता कांदा आहे तो इथं थोडंसं कढईमध्ये तेल घालून इथं कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर जो आपण भोपळा आहे तो स्वच्छ धुवून ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे. थोडंसं तुम्ही इथं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं चटणी घालायची आहे आणि चटणी असं वरच राहू द्यायचं आहे. चटणी, मीठ आणि हळद पावडर असं टाकून द्यायचं आहे आणि तुम्ही इथं थोडंसंच पाण्याचा वापर करायचा आहे, कारण की खूप जास्त पाणी घातला तर भोपळा आहे तो खूपच शिजतो आणि तसंच झाकून द्यायचं आहे. त्यानंतर हा आहे बाजारातून आणलेली पपई आहे. पपई आहे ती अधूनमधून तुम्ही इथं मुलांना देत जावा, कारण की खूप मुलांमध्ये इथं पांढऱ्या पेशी कमी होण्याचा प्रॉब्लेम असतं, ते होणारच नाही. आता मी पपई ती अशा प्रकारे इथं कट करून मुलग्याला ठेवत आहे. आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही पपई आहे ती साल वगैरे आपण चोकूनच खात होतो आणि मला देखील तसंच आवडतं. आणि मला म्हणजे माझा नवरा देखील मला तू गावठी ते गावठीच राहणार म्हणतात, पण मला काही फरक पडत नाही. मला जसं आवडतं तसंच मी खाणार. तर इथं भाजी देखील व्यवस्थित असं शिजलेली आहे आणि त्यानंतर मी आणखी थोडं परतून घेत आहे, कारण की तुम्ही चटणी घातल्यानंतर परतवला तर तो खाट देखील येऊ शकतो. आधीच आपण पाणी देखील थोडंच घातलेलं आहे. त्यानंतर मी इथं चपातीसाठी इथं पीठ वगैरे मळून मी माझी बाकीची कामे आहेत ती आवरून घेणार आहे.